खरं तर जेल म्हटलं, तुरुंग म्हटलं की आपल्या नजरेसमोर एक प्रचंड मोठी दगडी तटबंदी उभी राहते। त्याच्या पलीकडचं जग कसं असेल याच्याबद्दल आपण कल्पनाच करत राहतो, परंतु या पलीकडचं जग आता कदाचित उलगडण्याची शक्यता आहे, कारण सरकार जेल टुरिझमचा प्रस्ताव विचाराधीन आणतंय। मुंबईचा आर्थर रोड असो, पुण्याचं येरवडा किंवा नाशकातलं सेंट्रल जेल, कारागृह म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहतं ते गुन्हेगारांसाठी दगडाच्या 4 भिंतीआड उभं केलेलं जग। मात्र या कारागृहांना लवकरच नवीन ओळख मिळणार आहे, कारण महाराष्ट्र सरकार जेल टुरिझम सुरू करण्याचा विचार करतंय। या प्रकल्पांतर्गत राज्यातल्या प्रमुख कारागृहांचा काही भाग पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे। वेगवेगळे जे जेल आहेत त्या जेलमध्ये जाऊन त्या ठिकाणी कैदी कशा प्रकारे राहतात, कोणत्या स्थितीत राहतात, काय त्यांची व्यवस्था असते, या सगळ्याची माहिती देण्यात येते। त्याचबरोबर सामान्य माणसाला विशिष्ट वेळेमध्ये सोडण्यात येतं। महाराष्ट्रात देखील अशा प्रकारची 30 जेल आहेत, पण या 30 जेलपैकी अगदी मोजक्या जेलमध्ये कदाचित सामान्य माणसांना एंट्री देण्यात येणार आहे। आर्थर रोडचं जे जेल आहे त्याच्यामध्ये देखील अंडा सेलमध्ये कसाबला ठेवण्यात आलं होतं। त्याच्यामुळे अशाच प्रकारच्या जेलला भेटण्यासाठी किंवा अशा जागा बघण्याची जी इच्छा असते ती अनेक नागरिकांमध्ये असते। त्याच्यामुळे कदाचित अशा प्रकारचे जेल टुरिझम महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये सुरू होईल। देशातले आणि राज्यातले अनेक कारागृह अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार ठरलेत। अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरुंगवास भोगलाय, तर पुण्यातल्या येरवडा कारागृहात महात्मा गांधींना कैद करण्यात आलं होतं। राज्यात एकूण 30 कारागृह आहेत, त्यापैकी अनेक कारागृहांच्या भिंती स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणीच्या मूक साक्षीदार आहेत। जेल टुरिझमची संकल्पना प्रत्यक्षात साकारल्यानंतर कारागृहाच्या भिंती आड दडलेला इतिहास पुन्हा उलगडता येणार आहे। जेल टुरिझममुळे पर्यटकांना तुरुंग नावाचं जग काय असतं याचा अनुभव घेता येईल। पर्यटकांना कैद्यांचा दिनक्रम समजावून सांगण्यात येईल। यावेळी कैद्यांनी बनवलेल्या वस्तूही प्रदर्शन आणि विक्रीकरिता ठेवण्यात येणार आहेत। जेल टुरिझममुळे कैद्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी देखील मोठी मदत होणार आहे। त्यामुळे सरकारनं जेल टुरिझमची संकल्पना फक्त कागदावर मर्यादित न ठेवता लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी सुरू केली पाहिजे। अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।